ईव्हीएम हॅकिंगचा विषय, भाजपाचा संबंध आणि महायुतीतली अंतर्गत चिखलफेक पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. मित्रहो, गेल्या अनेक वर्षापासून मतदान यंत्रामध्ये हेराफेरी केली जात असल्याचा, मतदान यंत्र हॅक केली जात असल्याचा आरोप सतत होत आलेला आहे. आणि मग याच मार्गातून भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष निवडणुका जिंकतात. या निवडणुका जिंकून, अशा पद्धतीने निवडणुका जिंकून ते सत्तेमध्ये येतात असे आरोप विरोधकाकडून तर केले जातात. पण सर्वसामान्य मतदारांच्या मनात सुद्धा ती शंका आहे. नगरपालिका निवडणुकीच्या वेळी सुद्धा बघा, मतदान यंत्रामध्ये आधीच 2,500 मतं सेट करून ठेवलेली आहेत, आमच्या पक्षात तुम्ही या, असं काही जण सांगत होते. तशा बातम्या सुद्धा प्रसिद्ध झाल्या होत्या. मतदान यंत्राबाबतचे आरोप हे खरे असो किंवा खोटे, तसं बघायला गेलं तर हे आरोप अनेकांना खरेच वाटतायत. पण हे आरोप भाजपावर होत असतात आणि ते विरोधक करीत असतात. आता मात्र महायुतीत असलेल्या मित्रपक्षामध्येच मतदान यंत्र हॅकिंगच्या विषयावरून एक मोठा संघर्ष सुरू झालेला आहे. खरं तर याला रणकंदन म्हणूया. मावळमध्ये सध्या मतदान यंत्राचं तथाकथित हॅकिंग हा मोठ्या चर्चेचा विषय बनलेला आहे. ईव्हीएम हॅक करून देतो असं सांगून भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी लाखो रुपये उकळले असल्याचा एक मोठा आरोपच कुणी केला? महायुतीतच असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी केला. अर्थातच यावरून मोठं रणकंदन सुरू झालं. जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी ईव्हीएम हॅक करून देऊ असं सांगत मावळ तालुक्यातल्या भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी, म्हणजे खरं तर भाजपाच्या या नेत्यांनी, भाजपाचे माजी मंत्री आहेत ना बाळा भेगडे, त्यांनी आपल्याच उमेदवाराकडून 25 ते 30 लाख रुपये उकळले आहेत असा एक धक्कादायक म्हणा, एक खळबळजनक म्हणा आरोप राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी केलेला होता. याचे पुरावे सुद्धा आपल्याकडे आहेत आणि आपण ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देणार आहोत असा इशारा सुद्धा या आमदार शेळके यांनी दिलेला आहे. त्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते हे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी प्रति आव्हान दिलं. पैसे उकळल्याचा आरोप 8 दिवसामध्ये सिद्ध करा, नाहीतर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू असा इशारा बाळा भेगडे यांनी या आमदार सुनील शेळके यांना दिला. शिवाय हे आरोप सिद्ध झाले तर आपण राजकारणातून सुद्धा बाजूला हो असं सुद्धा भेगडे यांनी म्हटलं. बाळा भेगडे यांनी कोर्टाची धमकी दिल्यानंतर आमदार सुनील शेळके हे कुठेतरी नरमाईची भूमिका घेतील अशी अपेक्षा कदाचित त्यांची असावी. पण त्यानंतर तो यात अधिकच भडका उडाला. तुम्हाला खरंच सन्मान, अभिमान आणि आब्रू असेल ना तर 10 दिवसाच्या आत तुम्ही कोर्टामध्ये जाच. पाहिजे असेल तर मी आणखी 10 दिवस थांबतो, पण तुम्ही माझ्यावर आब्रू नुकसानीचा दावा दाखल करा असं थेट आव्हानच राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपाचे मंत्री बाळा भेगडे यांना दिलं. आपल्याकडे पुरावे आहेत, कोर्टाकडून समन्स येऊ द्या, हे पुरावे कोर्टातच सादर करतो, पण तरीही त्याआधी मी पोलिसात तक्रार करणार आहे. शिवाय लवकरच सुरू होत असलेल्या अधिवेशनामध्ये हे पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा देणार असल्याचं आमदार शेळके यांनी सांगितलं. ईव्हीएम हॅकच्या संदर्भातली माहिती मला कुठल्या भविष्य सांगणाऱ्यानं दिलेली नाही. उमेदवाराच्या भावानं, त्यांच्या सहकार्यांनी ही माहिती आपल्याला पुराव्यानिशी दिलेली आहे. त्याचबरोबर कोणाच्या खात्यावर किती पैसे दिले आहेत, कोणत्या खात्यावर ते पैसे गेलेले आहेत याची सगळी माहिती आपल्याकडं आहे, आपल्याला ती मिळाली आहे असा ठाम दावा सुद्धा या आमदार सुनील शेळके यांनी केला. त्यामुळं ईव्हीएम हॅकिंगचा विषय, भाजपाचा संबंध आणि महायुतीतली अंतर्गत चिखलफेक पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. बघा, हे प्रकरण जर अधिक चिघळलं, अधिक पेटलं, अधिक वाढलं तर यामध्ये अडचणीत येणार कोण? भारतीय जनता पक्ष. गोची कोणाची होणार? भारतीय जनता पक्षाची. आणि मग त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे पुरावे गेले तरी सुद्धा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रकरण अधिक वाढू देतील असं अजिबात वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.